सगळेच शिवप्रेमी आणि आमचे सर्व इथे उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनींनो, खरं तर एक महिन्यापासून माझं आणि आमदार साहेबांचं बोलणं सुरू होतं. कल्याणकर साहेब माझ्याकडे सतत मागणी करायची की तुम्ही नांदेडला या, आपण ह्याचं भूमिपूजन करायचं. 100 खाटाचं आपण उपजिल्हा रुग्णालय करत आहोत. खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी सांगितलं हो बरोबर आहे, साहजिक आहेच. एवढं मोठं जर आपण काम करत असू तर आपल्याला त्याच थाटामध्ये त्याच एका मोठ्या संख्येने आपल्याला त्याचं एक उद्घाटन करणं गरजेचं असतं, भूमिपूजन करणं गरजेचं असतं. पण एकंदरच मी त्यांना तेवढीच विचारपूस करायचो की तुमच्याकडे कोविडची परिस्थिती कशी आहे. आणि आज इथे समोर बसले सर्वांनाच विचारतो, कोविडचे किती लसी झाल्यात? पहिली लस सगळ्यांनी घेतली आहे का? हात वरती करून जरा सांगा. दुसरी लस, तिसरी लस? हे मात्र आम्ही जिथे जिथे जातोय तिसऱ्या लसीबद्दल विचारलं की लोक बोलतात बस झालं आता. पण हे सगळं असताना एक आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की गेले 2 वर्ष आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आपलं सरकार स्थापित झालं. आपण कामाला सुरुवात केली. वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आम्ही सर्व सहकारी म्हणून सगळीकडे फिरत असताना मार्चच्या आसपास आपल्याला कोविडचा लॉकडाऊन हा पाळायला लागला. आणि मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोविडच्या काळात 2 वर्ष आपली कशी गेली. 1.5-2 वर्ष अक्षरशः चेहऱ्यावर मास्क लावून आणि हाताची घडी, म्हणजे घरी बसल्याची दुसरं काही उपाय नाही. पण हे सगळं करत असताना आपल्याला हेच जाणवायला लागलं की कोविडच्या काळात जर काही सर्वात महत्त्वाची गरज असेल आपल्या महाराष्ट्राची, एक गोष्ट जी आपल्याला अजून वाढवणं गरजेची असेल ती म्हणजे आपली आरोग्यसेवा. त्यावेळी आम्ही सगळेच मंत्री महोदय असतील, लोकप्रतिनिधी असतील, सगळे खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील, आमची सगळी शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा, मग त्याच्यात कलेक्टर आले, CEO आले, म्युन्सिपल कमिशनर आले, हे सगळे आपल्या गावोगावी येत होते, प्रत्येक गल्लीत होते, शहरात फिरत होते. आणि मग सॅनिटायझरचा स्प्रे असेल, इतर काही गोष्टी असतील, ह्या सगळं करणं गरजेचं होतं आणि ते आपण करत होतो. पण हे कोविडचा काळ आपण हाताळत असताना ह्या सगळ्या कामं हाती घेतली असताना, मग रस्त्याची कामं असतील, मला वाटतं पुलाचं पण भूमिपूजन लवकरच होणार आहे. 32 कोटीचा पूल आहे, तो देखील आपण करणार आहोत. पण ही सगळी कामं हाती घेतल्यानंतर एक जे जाणवायला लागलं की आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज हे आणणं गरजेचं आहे. जिल्हा रुग्णालय जसं आहे तसं उपजिल्हा रुग्णालय आणणं गरजेचं आहे. छोटे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर आणणं गरजेचं आहे. पुरुषांसाठी असेल, महिलांसाठी असेल, त्या सोयीसुविधा वाढवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता जे काम करत आहोत त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे हे आहे. आज खरोखर मला आनंद होत आहे. कलेक्टर साहेब, आपण जी मेहनत घेतली आपले खरोखर आभार मानतो मी. कारण जसं उदय सामंत साहेब देखील सांगत होते की खूप क्वचित असं असतं की एखादं काम मान्य झाल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतर त्या वेगाने आपल्याला पुढे जायचं असतं. तो वेग सहसा मिळत नाही. आपण आपली जी मेहनत घेतलेली आहे, आपण असाल, CEO ताई असतील, आपण सर्वच जे काम करतात इथे, आपलं खास आभार मानायला मुंबईकडून आज मी इथे आपल्या आलोय. पण आज भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्येक 6 महिन्यानंतर, प्रत्येक महिन्यात पाहिजे तर महिन्यात घेऊ, पण 6 महिन्यानंतर एक आढाव्यासाठी देखील मी इथे येणार आहे. कारण त्याच वेगाने ही इमारत पूर्ण झाली पाहिजे आणि उपजिल्हा रुग्णालय जे आहे आपल्या 100 खाटांचं, ते लोकांच्या सेवेत रुजू झालं पाहिजे. आपण विचार करा की हे किती महत्त्वाचं काम आहे. हे म्हणजे आपण जे सांगत होतात, बंडू बॉस, आपण ते सांगत होतात, मला आत्ता सांगत होतात, आम्ही त्यांना बॉस बोलतो प्रेमाने. कारण पलीकडे गेल्यानंतर, त्यांच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांना बंडू बॉस असं नाव पुकारलं जातं. खासदार साहेब वगैरे नंतर. कारण ही सगळी आपली प्रेमाची माणसं आहेत. म्हणजे हे सगळे जे आपले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत हे आपली प्रेमाची माणसं आहेत. जसं आत्ता मी ऐकत होतो, मला आधीपासून ठाऊक आहे. कारण आपल्या, मला वाटतं कल्याणकर साहेब, आपण नगरसेवकासाठी उभा होतात तेव्हा मी पहिल्यांदा प्रचाराला आलेलो 2010 मध्ये. ते आता हात टाकलेलं आठवत नाही, पण तुम्ही जिंकून आलेलं एवढं मला आठवतं. पण तेव्हापासून ही जी कामाची तुम्ही जी काही गौडधोड हाती घेतलेली आहे, जी तुम्ही धडाका लावलेला आहात, एक तुम्ही जाणून घ्या हे किती महत्त्वाचं आहे. उपजिल्हा रुग्णालय हे किती महत्त्वाचं आहे हे मला आज कळतंय. नुसतं गर्दी पाहून नाही, नुसतं किती लोक आलेत पाहून नाही. कारण लोक येत असतात, लोक आपल्याला कार्यक्रमाला येतात, आशीर्वाद देतात, अनेक मंडळी येत असतात. मग शेतकरी बांधव असतात, आपले शिक्षक येतात, तरुण मुलं मुली येत असतात. पण आज इथे उपस्थित महिला बघितल्यानंतर मला वाटतं पुरुषांनी एवढेच महिला इथे उपस्थित आल्या आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं हे काम आहे बघा. अनेक वर्ष आपण महाराष्ट्रात फिरत असतो, वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात असतो, दुष्काळ आला की दुष्काळ ठिकाणी जात असतो, कामं करत असतो. महिला बचत गट, मला माहिती आहे
कल्याणकर ताईंनी जे हाती काम घेतलेलं ते मला माहिती आहे आणि म्हणून मी आज खास उल्लेख केला की इथे खूप महिला आल्यात. पण हे सगळं होत असताना मला आठवतं की 2012 पासून 2015-16 पर्यंत जेव्हा आपल्याकडे दुष्काळ, एकदम प्रचंड दुष्काळ होता, तेव्हा मी असेल मुख्यमंत्री महोदय, तेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हापासून उद्धवसाहेब फिरत आहेत. मग आम्ही चारा छावण्या असतील, पाणी टंचाई जिथे आहे तिथे विहिरींवर जाऊन पाणी देणं असेल, टँकर असतील, पाण्याचे ट्रक आणणं असेल, पाण्याचे टँकर आणणं असेल, रेल्वे आणणं असेल, ह्या सगळ्या कामं हाती घेतल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मला एकच गोष्ट जाणवते, ते म्हणजे आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा ह्या दोन्ही तेवढ्या वाढायला पाहिजे तेवढ्या वाढल्या नव्हत्या. 2019-2020 मध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर खरं जर आपण बघितलं तर एखादी क्रिकेटची टीम जेव्हा बनते, आपल्या देशाचा संघ जेव्हा बनतो, तेव्हा संघ कसा निवडला जातो क्रिकेटचा? सगळ्यात चांगलं बॅटिंग करणारं कोण आहे त्याला घेतलं जातं, सगळ्यात चांगलं विकेट किपिंग करणारं कोण आहे त्याला घेतलं जातं, बॉलिंग करणारं कोण आहे त्याला घेतलं जातं, फिल्डिंग करणारं त्याला घेतलं जातं. तसं हे तीन पक्ष जे एकत्र आलेले आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बेस्ट ऑफ एव्हरीवन हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून टोपे साहेब असतील, आपण त्यांची तर सेवा बघितलेलीच आहे. कोविडच्या काळात न घाबरता न भीता मास्क लावून जे प्रत्येक जिल्ह्यात जायचे, मेहनत करायचे, लोकांशी संवाद साधायचे, असे सगळेच आमचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, आम्ही सगळे एकत्र येऊन ही लोकांची सेवा हाती घेतलेली आहे. पण आम्ही नुसतं इथे थांबत नाही आहोत. कोविडचा काळ आला म्हणून कुठे वेग प्रगतीचा थांबला नाही. हायवे जे आहेत ते बनत आहेत, रस्ते जे आहेत ते बनत आहेत, पूल जे आहेत ते बनत आहेत, कॉलेज असतील, शाळा असतील, जिल्हा रुग्णालय असतील, इतर जी कामं आहेत ती घेतलेली आहेत. आज सकाळीच इथे यायच्या आधी मी नांदेडमध्ये जाऊन एका सिवेज ट्रीटमेंट प्लांट, म्हणजे जे आपण खासदार साहेब आत्ताचा उल्लेख केला की गोदावरी आपल्याला जी शुद्ध करायची आहे, तसंच हे जे 19 की 20 स्रोत आहेत जे गोदावरी प्रदूषण करत असतात, तिथेच आपण ते पाणी अडवू शकतो का, शुद्धीकरण करू शकतो का, ह्याच्यावर देखील विचारच नाही. तर काम सुरू केलेलं आहे आपण आणि तिकडच्या तिकडे ते पाणी शुद्ध होणार आणि ते पाणी आपण पिऊ शकतो. एवढं शुद्ध करून आपण आपल्या तिकडच्या उद्यानांमध्ये असेल, रस्त्यांसाठी असेल, झाडांसाठी असेल, हॉस्पिटलसाठी असेल, हे प्रगतीच्या पथावर जे आपण कामं हाती घेतलेली आहेत तिकडेच पाणी वापरू शकतो, ह्याची आपण ग्वाही घेतलेली आहे, ह्याचं आपण काम हाती घेतलेलं आहे. कामं खरं तर अनेक सुरू आहेत या महाराष्ट्रामध्ये. मला आठवतं जेव्हा आपलं पहिलं अधिवेशन नागपुरात झालेलं, तेव्हा पहिलं शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, तेव्हा पूर्ण खातं बोलून घेतलेलं, वित्त खातं त्यांच्याकडे त्यावेळी होतं. आता उपमुख्यमंत्री महोदय अजित पवार साहेब तेव्हा ते पण होते तिथे, जयंत पाटील साहेब असतील, आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही सर्वच मंडळी तिथे बसलेलो. आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मला जर पहिलं काम जर काही करायचं असेल तर पहिलं काम म्हणजे आपण 600 कोटी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडची आपली राजधानी होती त्याच्यासाठी दिले. आणि दुसरं महत्त्वाचं काम आपण हाती घेतलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आपण आणली. त्यावेळी प्रसिद्धी होऊ शकली नाही कारण लगेचच कोविडचा काळ आला, पण कर्जमुक्ती झाली. आता आपण तिसरं काम हाती घेतले, जे परतफेड करणार आहेत, नियमित परतफेड करणार आहेत, त्यांच्या हाती आपण 50,000 रुपये देणार आहोत. ते देखील आपल्या बजेटमध्ये आपण ऐकून घेतलेलं आहे. पण हेच नाही तर मला वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये हेमंत पाटील साहेब आपण पण मला आता सांगत होतात, ह्या आपल्या अधिवेशनात आपण बजेटमध्ये 100 कोटी आपण दिलेले आहेत, हळदीसाठी दिलेले आहेत, त्याच्यावर रिसर्च करण्यासाठी दिलेले आहेत. एकंदरच काय तर युवा वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, शिक्षकेतर वर्ग असेल, महिला वर्ग असेल, शेतकरी बांधव असतील, आपले शेतमजदूर असतील, डॉक्टर असतील, पोलीस असतील, सर्वांसाठीच, सर्व समाजानं, असं प्रत्येक धर्मानं, प्रत्येक जातीपातीला एकत्र घेऊन पुढे जाणारा जर कुठचा एक नेता असेल, कुठचं एक आपलं सरकार असेल तर आपलं हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. मला माहिती आहे की जास्ती वेळ झालेला आहे, खूप सत्कार झालेले आहेत, मी आपलं जास्ती वेळ कुळमून ठेवणार नाही. आणि मला वाटतं कलेक्टर साहेब आपण पुढच्या वेळी मी जेव्हा येईन तेव्हा सत्कार एवढ्या लोकांचाच घ्या ज्यांनी हे उपरुग्णाने पूर्ण केलेलं आहे, तेवढ्याच लोकांचा आपण सत्कार करू. आमचे सरकार विसरून जा, कारण सत्कार आम्ही सगळीकडे घेत असतो. पण आपण जे इथे लोक काम करणार आहोत, लवकरच या लोकांच्या सेवेत आपण इकडचं जे उपजिल्हा रुग्णालय आणणार आहोत, या महिलांसाठी असेल, पुरुषांसाठी असेल, सर्वांसाठी असेल, ते जे काम पूर्ण होईल त्यासाठी आपण जे काम हाती घेतलं त्याच्यासाठी आपण यांचा सत्कार करू. राजकीय मी जास्ती बोलणार नाही, हा राजकीय मंच पण नाही आहे. राजकीय सभा आपल्या जेव्हा सुरू होतील तेव्हा आपण राजकीय विषयांवर हाती घेऊ. पण हल्ली अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या लोकांकडून धर्म म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय हे आम्हाला शिकवलं जातं. शिकण्याची गरज नाही आहे. शिकण्याची गरज आहे का? शिकण्याची गरज नाही आहे. मी त्यांना एवढंच सांगतो की आमचा धर्म हा एकच आहे, सेवा धर्म. आमचं हिंदुत्व हे सोपं आहे. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला एवढंच आश्वासित करायला आलेलं आहे की मी माझ्या धर्माचं पालन करून जी वचनं
आपण तिन्ही पक्षांनी, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, दिलेली आहेत, जनतेसाठी दिलेली आहेत, इतर त्या पक्षांनी जी काही वचनं दिली असतील, जे सगळ्यात चांगलं आपल्या इकडच्या जनतेसाठी असेल, सर्व नागरिकांसाठी असेल, माय भगिनींसाठी असेल, तरुण मुलामुलींसाठी असेल, ती वचनं आपण पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. आणि ते आम्ही काम हाती घेतलेलं आहे. या महाराष्ट्रात विषय अनेक आहेत. उष्णता वाढत आहे, पाणी टंचाई आहे, कधी कधी अवकाळी पाऊस होत असतो, वातावरण बदलत आहे. आणि हे सगळं होत असताना मला एकच आपल्याकडून पाहिजे की आपण खंबीरपणे जर आमच्या सोबत उभे राहिला तर ह्या महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र घडवल्याशिवाय आपण राहणार नाही, ही आपण शपथ घेतलेली आहे. इथून पुढे देखील आम्हाला परभणीला जायचं आहे. असेच अनेक विषय घेतलेले आहेत हाती. विकास बोललो तर आपण विकास ग्रामीण भागाचा पण आहे, शहरी भागांचा आहे. रस्ते जे अनेक वर्ष होत नव्हते ते आम्ही हाती घेतलेले आहेत. विकास म्हणजे नक्की काय हा आज आपल्याला बघायला मिळत आहे. विकासाला जर वेग मिळाला, आश्वासन ज्या दिवशी देऊ त्या दिवशी आपण ती प्रगती पथावर जर पाय सुरू केले, आपण मार्ग सुरू केला तर आणि तरच त्याला विकास बोलतात. नाही तर ते खोळून राहिलेले कामं हा विकास नसतो. आणि म्हणून मी आपल्या जास्ती वेळ न घेता आपल्याला एवढंच विचारायला आलो आहे की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, आम्ही सर्वच सहकारी, अशोक चव्हाण साहेब असतील, आमचे अष्टीकर साहेब असतील, हेमंत पाटील साहेब असतील, कल्याणकर साहेब असतील, सर्वच जे लोकप्रतिनिधी आपल्या सेवेत आहोत, जी काही कामं आम्ही करतोय ती आपल्याला आवडत आहेत की नाही, मान्य आहेत की नाही, आणि जर मान्य असतील तर सर्वांनी दोन्ही हात वरती करून आम्हाला आशीर्वाद द्यावा. हे आशीर्वाद घ्यायलाच आम्ही इथे आलेलो आहोत. जी कामं आम्ही वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करून दाखवणार. हे आशीर्वाद जर आमच्या पाठीशी खंबीर उभे असतील तर पूर्ण महाराष्ट्र जे काही आता चित्र आहे ते बदलून दाखवू आणि एक नवा महाराष्ट्र घडवू. धन्यवाद. जय हिंद.